एक नेता जो गेली अनेक वर्ष भाजप पक्षात काम करतो, आपले तन मन धन अर्पण करून तो जत सारख्या तालुक्यात, ज्या ठिकाणी भाजप पक्षाचा जास्त विस्तार नव्हता, अशा तालुक्यात भाजप वाढवतो. संपूर्ण निष्ठेने भाजपचं कार्य करीत तालुक्यात कानाकोपऱ्यात भाजप पोहोचवतो. पण जत तालुक्याबाहेरील धूर्त लोक आणि पक्षातील अन्यायी वरिष्ठ नेत्यांच्या लॉबिंगमुळे त्या नेत्यांवर अन्याय होतो. त्याच्या हक्काची उमेदवारी डावलली जाते. मित्रांनो, ही गोष्ट कोण्या वेगळ्याची नसून आपल्या जत तालुक्याचे भूमिपुत्र तम्मनगौडा रवी पाटील यांची. प्रिय जतकर बंधू भगिनींनो, आज आपल्या जत तालुक्यात बाहेरचे लोक येऊन आपल्यावरती अधिराज्य गाजवू पाहतायत. आपल्या तालुक्याच्या अभिमानावर आणि स्वाभिमानावर गदा येत आहे. या अन्यायी आणि दुष्ट लोकांना तालुक्याच्या बाहेर ठेवण्याची आज गरज आहे. त्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी लढतोय आपला भूमिपुत्र रवी पाटील. तम्मनगौडा रवी पाटील हे गेले अनेक वर्ष आपली मातृभूमी जत तालुक्याच्या सेवेत सक्रिय आहेत. 2008 मध्ये रवी पाटील यांनी जाडर बोबलाद येथे सर्वप्रथम पाणी परिषदेला संबोधन केले. 2014 साली बालगाव येथे सिद्धेश्वर तलाव निर्माण करण्यात महत्वाची भूमिका रवी पाटील यांनी बजावली. रवी पाटील यांनी जाडर बोबलाद मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक विजयी होत जिल्हा परिषद मध्ये आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अतिशय उच्चस्तरीय कार्य केलं. रवी पाटलांनी जिल्हास्तरीय महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आणि त्यात पूर्वी असलेली 10 लाखांची तरतूद वाढवून ती आता 6 कोटींवर नेली. 200 शाळा खोलींचं बांधकाम केलं. शिक्षकांच्या विनंतीवरून 200 शिक्षकांची यशस्वी बदली करून आणली. 9 आरोग्य उपकेंद्र उभारले. जाडर बोबलाद येथे नळ पाणी पुरवठा योजना आणली. अंकलगी, गुड्डापूर, वसपेट हॉस्पिटल तलावासाठी रवी पाटील यांनी 27 कोटी रुपये निधी आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. जत नगर परिषदेत 6 कोटी रुपयांचा निधी त्यांनी आणला. जत येथे पत्रकार भवनासाठी 25 लाख रुपये निधी रवी पाटील यांनी आणला. रवी पाटील यांनी बालगाव येथे MSME मार्फत 30 कोटींचे बेदाणा क्लस्टर उभारले. CRF मधून 10 कोटी निधी आणला. जत तालुक्यात ऐतिहासिक बैलगाडी शर्यत आयोजित केली. वाळेखिंडी इथं रेल्वे थांबा रवी पाटील यांनी मंजूर केला. रवी पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुणे येथे जाधवर इन्स्टिट्यूट कडून राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील व केंद्रित राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य करार होण्यासाठी रवी पाटील यांनी जत येथून शिष्टमंडळासह मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची बेळगाव इथं भेट घेतली. तसंच रवी पाटील यांनी महामहिम राष्ट्रपतीजी यांच्याशी भेटून जत तालुक्याबाबत संवाद साधला. महापूर काळामध्ये सांगलीमध्ये सॅनिटरी पॅड, नॅपकिन, मेडिसिन, फूड वाटप करून पूरग्रस्तांना मदत केली. या वर्षी म्हणजेच 2024च्या दुष्काळामध्ये 2011च्या जनगणनेनुसार माणसी 20 लिटर प्रमाणे टँकरने पाणी वाटप चालू होते. ते बदलून 2024 प्रमाणे माणसी 50 लिटर आणि जनावरांसाठी वेगळे असे पाणी पुरवठा करण्याची तरतूद करणारे रवी पाटील होते. त्यावेळी आत्ताचे भाजप उमेदवार जतमध्ये फिरकले सुद्धा नाहीत. 2023 मध्ये गांधी जयंती निमित्त TRP युथ फाउंडेशन कडून 55 गावामध्ये स्वच्छता अभियान, रवी पाटील यांच्या पुढाकारातून गोवर रुबेला कुष्ठरोग कॅम्प, मोदी @9 उपक्रमाच्या माध्यमातून मोदी सरकारचे 9 वर्षाचे काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवले. रवी पाटलांनी एक पेड मां के नाम अभियाना अंतर्गत अपूर्वा फाउंडेशनला 1 लाख रुपयांची मदत केली. जत तालुक्यात 300 किलोमीटरची ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रा आयोजित यशस्वी करून दाखवली. अंबाबाई डोंगर ते बिळूर रोड डांबरीकरण करण्यात महत्वाची भूमिका त्यांनी निभावली. जाडर बोबलाद गावातील एकूण जमीन क्षेत्रफळ म्हैसाळ योजनेखाली आणून सिंचनाखाली आणली. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तर जतकर बंधू भगिनींनो, तुम्हीच ठरवा तुम्हाला कोण पाहिजे.
फक्त आपल्यावर राज्य करून आम्हाला लुटण्यासाठी आलेला बाहेरील बोगस माणूस पाहिजे, की जीवनभर जतच्या मातीशी निष्ठावंत राहून सेवा केलेले तम्मन गौडा रवी पाटील पाहिजेत?